रात्र झालेली. हे परत या घरात कसे काय आले? आसावरीने राजला विचारलं. माहिती नाही, पण का कुणास ठाऊक, मला वाटत होतं की ते या घरात परत येणार, तेही आजची रात्र सुरू होण्यापूर्वीच. आणि तसंच झालं. पण आज काही घडताना दिसत नाहीये. दरवेळी घरात कोणताही विचित्र अनुचित प्रकार घडायच्या आधी CCTV कॅमेरे बंद व्हायचे. काही वेळ ते रिसेट व्हायचे आणि मग जेव्हा चित्र स्पष्ट दिसायचं तेव्हा कळायचं की घर पूर्णपणे अस्ताव्यस्त झालेलं आहे. त्यांना येऊन 2-3 तास झालेत, काहीही घडलेलं नाही, ना कॅमेरा रिसेट झालेत. राज म्हणाला, म्हणजे आपण जे काही केलं होतं त्याचा प्रभाव कमी झाला की काय? केशवने विचारलं. राज काही वेळ विचारात हरवून गेला. ओके, आता माझ्या लक्षात येते हळूहळू. आज आपल्या एका माणसाने त्याला फॉलो केलं होतं. सोनाराच्या दुकानापर्यंत तो विक्रांतच्या सोबतच मागे होता, पण तिथून पुढे आल्यावर त्याची गाडी ट्रॅफिक जाममध्ये अडकली आणि विक्रांत वारजेच्या दिशेला कुठेतरी निघून गेला. ट्रॅफिक जाममध्ये अडकल्यामुळे आपल्या माणसाला नंतर विक्रांत नक्की कुठे गेला ते समजलं नव्हतं. विक्रांत संध्याकाळी थेट त्यांच्या काल परवा भाड्याने घेतलेल्या फ्लॅटवर गेला आणि मग तिथून अर्ध्या पाऊण तासातच सगळं सामान घेऊन परत एकदा या फ्लॅटवर आला. काहीतरी केलंय त्याने आज. राज एकटक स्क्रीनकडे बघत राहिला. 1 मिनिट, त्याच्या हाताकडे झूम कर, ते दोघी आता सोबतच आहेत. राजने स्क्रीनवर बघत लगेचच आरतीला झूम करायला सांगितलं. दोघांच्या हातात लाल रंगाचे एकसारखे धागे बांधलेले दिसत आहेत. कालपर्यंत हे धागे त्यांच्या हातात दिसत नव्हते. याचाच अर्थ विक्रांत आज नक्कीच कुठल्या तरी मांत्रिकाकडे जाऊन आला आहे. हे लाल धागे त्या दोघांना त्या मांत्रिकानेच दिले असावेत. आता मला कळते आपल्या काळ्या जादूचा प्रभाव कमी का बरं झाला आहे. राजने सिगरेट पेटवली आणि सिगरेट ओढत तो बाल्कनीमध्ये आला. मग आता काय करायचं? नजर ठेवू आता. काही दिवस तर तेच करता येईल. जोवर आपल्याला कळत नाही की ते पुढे काय करणार आहे, तोवर आपणही पुढे काय करायचं ते ठरवू शकत नाही, राज म्हणाला. राज बाल्कनीत उभा होता. सगळं काही अगदी माझ्या मनासारखं घडत होतं. त्या दोघांना प्रचंड त्रास होत होता. माझ्या मनाला आता कुठे शांती मिळायला लागली होती. पण आता परत मध्ये छोटासा स्पीड ब्रेकर आला. ठीक आहे, मला शशीधर आणि त्या सुशीलाला आता बर्बाद करायचा काही मार्ग मिळायला हवा. माझं डोकं जणू एकाच जागी राहून आता विचार करायची क्षमता परत गमावतंय की काय? असं होऊन चालणार नाही. मला असं काहीतरी सुचायला हवं की शशीधर आणि सुशीला काही दिवसात रस्त्यावर येतील. राजच्या मनातून ती इच्छा बाहेर आली. मध्ये केवळ 2 मिनिटांचा वेळ गेला असेल. सोसायटीच्या समोरच असलेल्या रस्त्यावरून एका हॉर्नचा आवाज आला. राज भानावर आला. त्याने खाली बघितलं. रस्त्यावरून एक मोठा वॉटर टँकर चाललेला. त्या टँकरवरचं ते नाव त्याला दिसलं, भोसले कन्स्ट्रक्शन अँड वॉटर सप्लायर्स. त्याला ते नाव वाचून काहीतरी क्लिक झालं. सर, ते लोक कोणाला तरी कॉल करत आहेत, कदाचित शशीधरला. केशव बाल्कनीमध्ये राजला बोलवायला आला. फोन स्पीकरवर होता, त्यामुळे फोनवर शशीधर जे काही बोलत होता ते सगळं ऐकू येत होतं. काका, तुम्हाला बाबांनी सगळं सांगितलं असेल, आर्या म्हणाली. हो, मला सगळं सांगितलं त्याने. मला बाकी कसली भीती नाही. रिसॉर्ट सुरू व्हायला आता फक्त 2च दिवस राहिलेत. 2 दिवसानंतर एक मोठा इव्हेंट ठरवला आहे. आम्ही त्यासाठी तुला फोन केला होता, पण आताच सुशील म्हणाला की तुम्हाला दोघांनाही 2 दिवस घरातून बाहेर निघता येणार नाहीये. असो, मला भीती एकाच गोष्टीची आहे की इव्हेंट होईपर्यंत आणि रिसॉर्ट सुरू होईपर्यंत इथे काहीही दुर्दैवी प्रकार घडू नये. तुम्ही तो विचार करू नका. सगळं काही नीट होईल. तसंही तो मांत्रिक 2 दिवसानंतर इथे येणार आहे. पौर्णिमेच्या संध्याकाळी काहीतरी प्रक्रिया करणार आहे ते झालं की मग आम्ही घरातून बाहेर निघू शकतो. आम्ही लगेचच तिथे पोहोचू. दुसरं म्हणजे बंगल्याच्या भाडेकरू मेहतांनी बंगला सोडायचं ठरवलंय, हेही तुम्हाला समजलं असेल, आर्या म्हणाली. हो हो, मला ते देखील समजलं. पण तुम्ही काळजी करू नका. पुण्यात खूप इस्टेट एजंट
माझ्या ओळखीचे आहेत. आपल्याला याहीपेक्षा जास्त भाडं मिळेल. असा पैसेवाला भाडेकरू मी शोधून आणि आता तुम्ही तुमची काळजी घ्या. शशीधर म्हणाला. इव्हेंटची तयारी सुरू झाली का? आर्याने विचारलं. तयारी सुरू आहे. इथले मुख्यमंत्री चीफ गेस्ट म्हणून आम्ही बोलावले आहेत. भोसले साहेबांची ओळख दिल्लीपर्यंत आहे. त्याचाच फायदा. सगळं काही नीट झालं तर ग्रँड रिगल रिसॉर्टचं नाव लवकरच सगळ्यांना माहिती होईल. शशीधर म्हणाला. काही वेळी इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्या आणि त्याने फोन ठेवला. राजनी ते सगळं ऐकलं होतं आणि आता त्याच्या डोक्यात पुढचं षडयंत्र शिजू लागलं होतं. तिथून तो बेडरूममध्ये आला. आसावरीला त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव जरा वेगळेच वाटत होते. त्याने बेडरूमचं दार बंद केलं. आसावरी देखील आता त्याला डिस्टर्ब करत नव्हती. 1 तासाने तो बाहेर आला. त्याने लगेच दीपकला फोन लावला आणि दीपकसोबत अर्धा तास बाल्कनीमध्ये बोलत होता. फोन ठेवून तो आता आत आला. केशव, तू आणि मी दोघेही उद्या गोव्याला जायला निघतोय. आसावरी चमत्कारिकरित्या त्याच्याकडे बघत राहिली. आणि मी? तिने विचारलं. चल आत जाऊ, मग शांतपणे बोलू. तो तिला घेऊन आता बेडरूममध्ये आला. आम्ही दोघे तिथे चाललोय. तिथे धोका आहे आणि मला तुला कोणत्याही संकटात आता टाकायचं नाहीये, समजलं? अरे पण जर धोका आहे तर तू का चालला आहेस आणि मला नीट सांगत का नाहीयेस? तू तिथे शशीधर आणि सुशीलसाठी चालला आहेस हे कळते, पण मला तुझ्या सोबत यायचं आहे. हे बघ, मी तिथे असताना इथं कोणीतरी असायला हवं. तसं पण ती मुलगी बिचारी एकटी आहे या फ्लॅटमध्ये. ती एकटी कशी राहू शकेल? तू इथेच थांब. त्यांच्या हालचालींवर नजर ठेव. मी टचमध्ये राहीन. मी दीपकला सगळं काही समजावलं आहे. आम्ही तिथे काय करणार आहोत आणि तुम्ही इथे काय करायचं आहे ते सगळं काही मी दीपकला सांगितलं आहे. तो तुला वेळोवेळी फोन करेल आणि तो सांगतो तसंच कर. राज म्हणाला. तिने पण त्याच्या बोलण्याला संमती दर्शवली. पहाटेची वेळ. राज आणि केशव कारने पुण्याहून गोव्याकडे रवाना झाले होते. खरं तर फ्लाईटने जाता आलं असतं, पण राजला गाडीत असलेला तो कॉफिन स्वतःच्या नजरेसमोरच ठेवायचा होता. संध्याकाळी 5 वाजता ते गोव्यात पोहोचले होते. एका 3 स्टार हॉटेलमध्ये त्यांनी चेक इन केलं होतं. राज कोणाच्या तरी फोनची वाट बघत असावा असा बाल्कनीत बसलेला होता आणि तितक्यात त्याचा फोन वाजला. हॅलो मिस्टर राज. हो बोलतोय. सर, मला DK यांनी तुमचा नंबर दिला. तुम्ही गोव्यात पोहोचला आहात का? कारण त्यांनी मला जे काम करायला सांगितलं होतं त्या संदर्भात तुमच्याशी बोलायचं होतं. हो, आम्ही गोव्यात आलो आहोत. कुठे यायचे? किती वाजता? राजने विचारलं. नॉर्थ गोवा साईडला रिव्हरव्ह्यू नावाचं एक हॉटेल आहे, तिथं भेटूया. बीचला लागून आहे हॉटेल. 7 वाजेपर्यंत तुम्ही तिथे या. ठीक आहे, असं म्हणून राजने फोन ठेवला. सर, नक्की काय होणार आहे इथं? आपण गोव्याला तर आलोय, पण नक्की प्लॅन काय आहे? आपण काय करणार आहोत? केशवने विचारलं. सगळं कळेल तुला, फक्त थोडा वेळ थांब, राज म्हणाला. राज आणि केशव आता हॉटेलमधून निघाले. कारमध्ये बसून ते नॉर्थ गोवा साईडला निघाले. नॉर्थ गोवा तिथून थोडा 25-30 मिनिटांच्या अंतरावर होता. बीचला लागूनच ते हॉटेल दिसत होतं. राज आणि केशव गाडी बीचच्या बाजूला पार्क करून आता हॉटेलच्या इथे आले. राजने त्या माणसाला फोन लावला. सर. राजच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. राजने मागे वळून बघितलं. तो माणूस मागेच उभा होता. दिसायला अगदी 24-25 वर्षाचा तो तरुण, पण आवाजावरून वाटत होतं जणू एखादा मोठा माणूस असेल. डोळ्याला जाड भिंगाचा चष्मा, अंगावर एक साधासा टी-शर्ट आणि खाली एक ट्रॅक पॅन्ट. हातापायावर सगळीकडे वेगवेगळ्या भाषेतले टॅटू काढलेले. या सर, माझ्या मागे चला, तो म्हणाला. राजने केशव त्याच्याबरोबर आता मागे गेले. हॉटेलच्या मागच्या बाजूला रिकामी टेबल्स होती. एका कोपऱ्यातल्या टेबलवर ते तिघे येऊन बसले. समोर लॅपटॉप ओपन होता आणि लॅपटॉपला वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल वायरद्वारे जोडलेले दिसत होते. पूर्ण सेटअपच जणू त्यांनी त्या टेबलच्या जवळ बनवलेला. सर,
पहिले तर मी माझं नाव सांगतो. मी रोशन. दीपक सरांनी सांगितल्यानुसार आम्ही म्हणजे आमच्या लोकांनी भोसले बिल्डरवर नजर ठेवली. भोसले बिल्डर सध्या भारतात नाहीये. तो त्याच्या फॅमिलीबरोबर न्यूझीलंडला गेला आहे. ही गोष्ट शशीधर आणि सुशील या दोघांनाही ठाऊक आहे. 2 दिवसानंतर तो इव्हेंट होणार आहे. त्या इव्हेंटला भोसले बिल्डर हजर राहणार आहे, कारण तो इव्हेंटच्या 2 तास आधीच न्यूझीलंडवरून इंडियामध्ये येईल. तर आता आपला प्लॅन जो तुम्ही सांगितला होता तो इथूनच सुरू होतो. आता रोशन बोलू लागला. त्यांच्या तिथं 2 तास ती चर्चा सुरू राहिली. एक्सिलंट, हेच हवं होतं. सुरुवात कधी करणार आहेस? राजने विचारलं. उद्या सुरुवात होईल, सकाळपासूनच. आमची माणसं त्या रिसॉर्टमध्ये शिरली आहेत. कोणी हाऊसकीपिंग, कोणी इव्हेंट मॅनेजमेंट टीममध्ये आहेत. आपण कधीही तिथं शिरून बाहेर निघू शकतो. तो म्हणाला. ग्रेट. राजने सिगरेट पेटवली. एक परफेक्ट प्लॅन. एका फटक्यात शशीधर संपणार. राज संतुष्ट होता. घरातलं वातावरण शांत होतं. रात्र झालेली. बेडरूममध्ये विक्रांत आणि आर्या गाढ झोपेत होते. बेडरूमचं दार आपोआप उघडलं. त्या आवाजाने आर्याला एकदम जाग आली. ती दचकून उठली आणि नजर समोर जाताच ती ओरडणार, पण समोर उभ्या 2 पुरुषांमधल्या एकाने तिचं तोंड दाबलं. तिच्या तोंडाला एक टेप लावत तिचे हात त्याने दोरीने बांधला. ती तशीच बेडवर चुळबुळ करत राहिली. त्या दोघांचे चेहरे झाकलेले होते. दोघांनी काळे कपडे घातलेले. आता ते दोघेही बाजूलाच गाढ झोपेत असलेल्या विक्रांतच्या जवळ आले. विक्रांतला अक्षरशः उचलून जमिनीवर उभं केलं. अचानक झालेल्या गोष्टीमुळे त्याला काही लक्षातच आलं नाही. त्यातल्या एकाने पुढच्याच क्षणी त्याच्या पोटात लाथ घातली. दुसऱ्याने त्याच्या पाठीत कोपर मारलं. विक्रांत जमिनीवर पडला. ते दोघेही आता त्याला लाथांनी तुडवू लागले. तो ओरडत होता आणि ती मात्र ओरडूही शकत नव्हती. काही वेळ त्याच्यावर लाथा आणि बुक्क्याचा तो मार तसाच सुरू राहिला. आता त्या दोघांनी त्याला उचललं, उठवून उभं केलं आणि ते त्याला बाल्कनीच्या दिशेला घेऊन आले. आर्याचे हात बांधलेले होते, पण पाय मोकळे होते. ती देखील बेडवरून उठली आणि तशीच स्वतःच्या तोंडाची पट्टी काढायचा प्रयत्न करत त्यांच्या मागे मागे बाल्कनीपर्यंत आले. त्यातल्या एकाने बाल्कनीचं दार उघडलं. विक्रांतला बाल्कनीमध्ये आणत त्या दोघांनी त्याला बिल्डिंगवरून खाली फेकून दिला आणि आर्या जोरात किंचाळली. ती किंचाळतच राहिली आणि ते दोघेही फक्त त्यांच्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत राहिले. आर्या, आर्या, अगं काय झालं? तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. दचकून तिने मागे पाहिलं. तिच्या मागे विक्रांत उभा होता. ती बाल्कनीच्या समोर उभी होती आणि बाल्कनीत कोणीच नव्हतं. तिने सर्वात आधी स्वतःचा हात बघितला. तिचा हात मोकळा होता. कोणतीही दोरी बांधलेली नव्हती. तिने मगाशीच तोंडाला लावलेली पट्टीची बाजूला काढून टाकली होती. ती देखील आता आजूबाजूला कुठे नव्हती. विक्रांत अगदी सुखरूप होता. काय झालं? तू इथे कशी आलीस? काय झालं? कोणतं स्वप्न बघितलंस का? विक्रांतने तिला उठवत उभं केलं. घामाने ओली चिंब झालेली. भीतीने तिचं काळीज धडधडत होतं. आता तिने जे काही पाहिलं ते कोणतं स्वप्न होतं की एक भयंकर असा भ्रम होता. मी आता पाहिले की 2 माणसं घरात शिरली. त्यांनी माझे हात बांधले. माझं तोंड एका पट्टीने बंद केलं आणि त्या दोघांनी तुला मारत मारत बाल्कनीत आणलं आणि तिथून तुला खाली फेकून दिलं. तिने सगळा प्रकार एकदम एका दमात सांगितला. हे असे भास होणार. आपल्या घरात जे काही आहे ते आपल्या मेंदूशी खेळते. काळजी करू नकोस. आता फक्त आजचा आणि उद्याचा 2च दिवस शिल्लक आहेत. विक्रांत म्हणाला. सकाळ झाली होती. शशीधर नुकताच झोपेतून उठला होता. त्याने मोबाईल हातात घेतला. मोबाईलवर 9 मिस कॉल होते. 2 मिस कॉल हाऊसकीपिंगवाल्याचे होते. 4 मिस कॉल इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या माणसाचे होते आणि बाकी मिस कॉल त्याच्याच कॉन्ट्रॅक्टरचे होते. त्याने पहिल्या कॉन्ट्रॅक्टरला फोन केला. हा बोल. काय रे, काय झालं? एक प्रॉब्लेम झालाय. रिसॉर्टच्या एका फेजची लाईट गेलीये, म्हणून बेसमेंटमध्ये आलो होतो चेक करायला.
तर बेसमेंटमध्ये वायरिंगचा प्रॉब्लेम झालाय असं समजलं. कसं कोणास ठाऊक माहिती नाही, पण वायरिंग कुरतडलंय सगळं. मेन लाईनच्या वायरी बदलाव्या लागतील. कॉन्ट्रॅक्टर म्हणाला. अरे अरे असं कसं झालं? तिथं कोण होतं रात्री ड्युटीला? माहिती नाही साहेब, आपलीच लोक होती, पण कोणीच काही बघितलं नाही की हे कसं झालं. काल रात्रीपर्यंत आता सगळं नीट होतं. सगळे वायरिंग बदलायला कमीत कमी संध्याकाळ उजाडेल. इलेक्ट्रिशियन 4 लाख रुपये मागतोय, तरच हे काम करीन असं म्हणतोय. बापरे, अरे ओपनिंगसाठी 2 दिवस राहिलेत. हे काय सुरू आहे? बरे कॅश आहे, तू ये आणि घेऊन जा, शशीधर म्हणाला. त्याने फोन ठेवला आणि काही वेळातच परत एकदा त्याचा फोन वाजला. फोनवरचा नंबर बघून त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आलं आणि त्याने फोन उचलला. हॅलो, बोल, कशी आहेस? शशीधर म्हणाला. मी मस्त आहे, पण ऐका ना, जरा थोडा प्रॉब्लेम झालाय. 1 लाख रुपये हवे होते. समोरून एक स्त्री बोलत होती. काय? अगं आता गेल्या आठवड्यात भेटलो होतो, तेव्हा तर तुला 50,000 दिले होते. करतेस काय एवढ्या पैशाचं? मी काय करते ते मला माहिती आहे. तुमचं पोरगं सांभाळते आहे, त्याच्यावरच हा खर्च होतोय, कळलं? आता पैसे देता की तुमच्या बायकोकडे जाऊन रत्नागिरीवरून कॅश घेऊन येऊ, ती म्हणाली. आणि शशीधरला घामच फुटला. अगं तू तर नाराज झालीस. बरं ठीक आहे, मी माणसाला पाठवतो 1 लाख रुपये घेऊन तुझ्याकडे, तो म्हणाला आणि त्याने फोन ठेवला. सकाळ सकाळच 15 मिनिटात त्याला आता 5 लाखाचा फटका बसला होता. 4 लाख वायरिंगची आणि 1 लाख त्याच्या आय्याशीचे. शशीधर आता आवरून तयार झाला होता. त्याचा फोन परत एकदा वाजला. हाऊसकीपिंगवाल्या माणसाचा फोन होता. हॅलो, बोल रे साहेब, एक प्रॉब्लेम झालाय. आता काय प्रॉब्लेम झाला? पाण्याच्या लाईनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय. एका साईडचा पाणी पुरवठा बंद पडलाय. साफसफाईची सगळी कामं अडली आहेत सकाळपासून. म्हणूनच मी तुम्हाला फोन करत होतो. आम्ही प्लंबरला बोलावलं. त्याचं म्हणणं आहे की पाईपलाईनमध्ये खूप काही कचरा साठून पाईपलाईन चोकअप झाली आहे. पूर्ण प्लंबिंगचं काम म्हणजे साफसफाई करण्यासाठी त्याने 2 लाखाचं कोटेशन दिले आणि कॅश घेतल्याशिवाय तो काम करायला तयार नाही. अरे हे सकाळपासून काय होतंय? आधी वायरिंगचा इशू आणि मग आता हे नवीन काहीतरी. बरं तू ये, मी तुला कॅश देतो, असं म्हणून शशीधरने फोन ठेवला. सकाळपासूनच काय झाले कोणास ठाऊक, नुसता खर्चच खर्च होतोय. काही वेळातच त्यांच्या खोलीमध्ये कॉन्ट्रॅक्टर, हाऊसकीपिंग सुपरवायझर आणि शशीधरचा एक विश्वासू माणूस आला. तिघांनाही त्याने पैसे दिले. तो आता तिथून खाली आला. रिसॉर्टच्या ग्राउंड फ्लोअरवर एक ऑफिस थाटण्यात आलं होतं. त्या ऑफिसमध्ये सुशील आधीच येऊन बसला होता. बरं झालं, मी तुझीच वाट बघत होतो. पैशाची काय पोझिशन आहे? पैशाची पोझिशन म्हणशील तर आत्ताच्या घडीला 5 कोटी शिल्लक आहेत, हार्ड कॅश, आपल्या दोघांची मिळून. हा बघ, हा सगळा हिशोब मी यात लिहून ठेवलाय. म्हणजे रिसॉर्ट बांधायला जे काही खर्च आलेत त्या सगळ्याचा एक हिशोब मी इथे मांडलेला आहे. जागेचा प्रश्न नव्हता, जागा भोसले साहेबांची होती. त्यामुळे पण पूर्ण रिसॉर्ट बांधकाम करायला आतापर्यंत 60 कोटी खर्च आलाय. त्यात बँकेचं कर्ज आपण घेतलं होतं 20 कोटी. भोसले साहेबांनी त्यांच्यातर्फे 25 कॅश दिली होती. बाकी 15 कोटी जे होते ते आपण दोघांनी दिलेले. 9 माझे आणि 6 तुझे. आता शिल्लक असलेल्या पैशात तुझे 1 आणि माझे 4 शिल्लक आहेत. रिसॉर्टमध्ये बुकिंग सुरू झालं आहे. पहिल्या 3 दिवसातच जवळपास 50% रिसॉर्ट बुक झालेले आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की आपण त्यांच्याकडून अजून तरी ॲडव्हान्समध्ये पैसे घेतलेले नाहीत, सुशील म्हणाला. एकदा रिसॉर्ट चालू झाला ना, मग काही प्रॉब्लेम नाही. मग पैसा कसाही आपल्याकडे येत राहील. रेग्युलर पैशाचा स्रोत चालू राहील. मी तर असा हिशोब केला की पुढच्या 3 वर्षात आपण ओतलेला सगळा पैसा डबल होऊन आपल्याला परत मिळालेला असेल, शशीधर बोलत होता. इतक्या सुशीलचा फोन वाजला. कोणाचा तरी मेसेज होता. सुशीलने फोन बघितला. मंत्री साहेबासाठी एक महागडं घड्याळ गिफ्ट म्हणून घेऊन ठेवा, कमीत कमी 10 लाखाचं तरी. मी परत आलो की पैसे पाठवतो. आता तुम्ही तेवढं करा.
भोसले साहेबांच्या मोबाईलवरून हा मेसेज आला होता. अरे भोसले बघ काय म्हणतोय, मंत्र्यासाठी 10 लाखाचं घड्याळ घ्या म्हणे गिफ्ट म्हणून. सुशील म्हणाला, काय? आजचा दिवस काही खरा नाही. सकाळपासून नुसते पैशाचे फटके बसत आहेत. शशीधर वैतागला होता. अरे ठीक आहे, भोसलेकडे काही पैशाची कमी आहे का? आल्यावर तो 10 लाखासाठी थोडी तुला रखडवणार आहेत. विसरू नकोस, त्याने आपली खूप मदत केली आहे. नाहीतर आपण काहीच करू शकलो नसतो. एक ढाबासुद्धा उघडू शकलो नसतो. पण सगळ्या परमिशन आणण्यापासून, जमिनीपासून ते सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट त्याने केलंय. सुशील म्हणाला, बरोबर आहे तुझं, ठीक आहे. पण प्रश्न असा आहे की एवढी सगळी कॅश घेऊन घड्याळ आणायला आपल्यापैकीच कुणाला तरी जावं लागेल. शशीधर म्हणाला, ठीक आहे, मी जातो, तू पैसे दे. ऑफिसच्या काउंटरमध्ये 15 लाख कॅश होती. त्यातले 10 लाख त्याने सुशीलला दिले. सुशील मंत्र्यासाठी घड्याळ आणायला निघून गेला. म्हणता म्हणता तो दिवस निघून गेला. लाईटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला होता. पाईपलाईनचा प्रॉब्लेमही सुटला होता. सुशील मंत्र्यासाठी 10 लाखाचे महागडं असं घड्याळ घेतलं होतं. व्यवस्थित गिफ्ट रॅप करून तो बॉक्स आणलेला. पुढची रात्रही निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. म्हणता म्हणता तो दिवसही निघून गेला आणि आता तो दिवस उजाडला, ज्याची शशीधर आणि सुशील दोघेही आतुरतेने वाट पाहत होते. आज रिसॉर्ट ओपनिंग होतं. शशीधर सकाळी 8 वाजताच आवरून तयार होता. कार्यक्रमाची वेळ जराशी विचित्र होती. ओपनिंग संध्याकाळी 4 वाजता सुरू होणार होतं. गोव्यातील सगळ्या श्रीमंत आणि पॉवरफुल लोक आज त्यांच्या इथे येणार होती. गोव्याचे चीफ मिनिस्टर देखील येणार होते. त्यामुळे सकाळपासूनच त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी रिसॉर्टच्या सुरक्षेचा ताबा स्वतःकडे घेतला होता. मंत्री साहेब संध्याकाळी 7 वाजता पोहोचतील असं शशीधर आणि सुशीलला कळवण्यात आलं. मंत्र्याच्या पीएने त्याला स्वतः फोन केला होता. सगळं काही तयार होतं. 4 वाजले होते आणि तितक्यात सुशीलचा फोन वाजला. त्याच्या फोनवर भोसलेचाच मेसेज आला होता. सुशील, एक प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम छोटा मोठा नाहीये. मी तिथे असतो तर नक्कीच हा प्रॉब्लेम झाला नसता. पण कोणीतरी मुद्दामून हे करतंय. पण हरकत नाही. एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटने आपल्या रिसॉर्टवर स्टे आणला आहे आणि जर माझं गणित बरोबर आहे तर हे त्यांना चीफ मिनिस्टरनेच करायला सांगितलं आहे. चीफ मिनिस्टर 5 कोटी मागतोय, तेही कॅशमध्ये. मी तिथे असतो तर लगेचच पैसे देऊन हे सगळं मिटवलं असतं. पण मी तिथे नाहीये. तुम्हाला आत्ता पैशाची व्यवस्था करावी लागेल, त्याशिवाय ते ऐकणार नाहीत. पहिला मेसेज आलेला. सुशील आणि शशीधर दोघेही आता टेन्शनमध्ये आले होते. अरे आता कसं करणार? 5 कोटी कुठून देणार? शशीधर म्हणाला, 4 कोटी 90 लाख तर आहेत. हे बघ, आता काही करू शकत नाही. एवढं सगळं झालंय. या टप्प्यावर जर हॉटेलवर स्टे आला तर आपण दोघेही भिकेला लागू. हे मंत्री साले कोणाचे सख्खे नसतात. पैसा दिल्याशिवाय हा माणूस ऐकणार नाही. आणि भोसले साहेब स्वतःच्या मोबाईलवरून मेसेज करत आहेत. ते उगाच करतील का? सुशील म्हणाला. आणि तितक्यात सुशीलचा फोन परत एकदा वाजला. परत एक मेसेज आला होता. सुशीलने तो मेसेज वाचायच्या आधीच भोसलेंचा मोबाईल नंबर लावला. पण त्यांचा फोनच लागत नव्हता, कारण ते भारतातच नव्हते. साहेबांचा पीए देखील त्यांच्या बरोबरच आहे, नाहीतर त्याला विचारलं असतं. सुशील म्हणाला, मेसेज वाच, काय आलंय तो आधी. शशीधर म्हणाला, मी दिलेल्या ॲड्रेसवर संध्याकाळी 6:30 वाजता तुमच्यातल्या कोणी एकाने जाऊन ही कॅश द्यायची आहे. गोवा सिटीमधला ट्रॉजल मॉल, तिथे लिफ्ट क्रमांक 5 मध्ये जावा. कॅशने भरलेली बॅग तिथे ठेवा आणि लिफ्ट पार्किंग लेवलला -1 पर्यंत घेऊन या. बॅग लिफ्टमध्येच राहू दे. मागे वळून न बघता थेट गाडी काढून तिथून निघून जावा, असं भोसले मेसेजवर सांगत होता. मला काहीतरी झोल वाटत आहे. मेसेजवर यांनी इतकं महत्त्वाचं काम सांगितलं नसतं. काहीतरी झोल वाटत आहे मला यात. शशी जरा सतर्क झाला होता आणि तितक्यात समोरून सुशीलच्या फोनवरती भोसलेच्या नंबरवरून एक फोन येताना दिसू लागला. हॅलो सुशील, मेसेज मिळाला का? हो साहेब, मिळाला.
पैसे आहेत ना तुमच्याकडे? साहेब 5 कोटी नाहीत, 4,90,00,000 आहेत. सुशील म्हणाला. हरकत नाही, आता एवढे देऊ. 10 लाखासाठी तो माणूस कटकट करणार नाही. जसं सांगितलं तसंच करा, समजलं? बाकी काही आपल्याला वेगळं करायची गरज नाही. काम झालं की लगेच परत रिसॉर्टला या. 7 वाजता मंत्री स्वतः तिथे येतो की नाही? मी आता जस्ट पुण्याला उतरलोय. 1 तासात माझी गोव्यासाठीची फ्लाईट आहे. ती फ्लाईट पकडतो आणि लगेचच गोव्याला पोहोचतो. होपफुली 9 वाजेपर्यंत आपण एकत्र असू ड्रिंक्स घेत. आता वेळ घालवू नका. ऑलरेडी 4:30 झालेत. माझ्या मते शशीधरला जाऊ दे, तू तिथेच थांब. भोसले म्हणाला. हो साहेब. सुशील म्हणाला. फोन स्पीकरवर होता, त्यामुळे शशीधरने पण सगळं काही ऐकलं होतं. समोरून बोलणारा भोसलेच होता. या दोघांची खात्री पटली होती. हे बघ, हे करावं लागणारच होतं. फक्त एवढंच आहे की ओपनिंग होण्याआधी पैसे देतोय. प्रॉब्लेम काही नाहीये. 4,90,00,000 पण तो माणूस हसत हसत घेईल. पण मला वाटतं पैसे मोजून आपण बॅगेत भरायला घेऊ. परत एकदा सुशीलच्या मोबाईलवर मेसेज आला भोसलेकडून. टॅक्सीनी जावा, स्वतःची कार वापरू नका, असा मेसेज होता. शशीधरला टेन्शन आलं होतं. एवढी सारी कॅश घेऊन त्याला एकट्याला जायचं होतं. तो आणि सुशील तिथून शशीधरच्या रूममध्ये आले. तो रिसॉर्टच्या मधल्या एका चांगल्या स्वीटमध्ये राहायचा. कपाटात एक तिजोरी होती आणि तिजोरीत सगळी कॅश ठेवलेली. दोघांनी ती कॅश बाहेर काढली आणि एका ब्राऊन रंगाच्या चामड्याच्या बॅगमध्ये आता ते पैसे त्यांनी भरले. 4,90,00,000 अशी ती रक्कम होती. शशीधर आता ती बॅग घेऊन बाहेर आला. रिसॉर्टच्या दाराजवळ टॅक्सी थांबलेली होती. तो बॅग घेऊन टॅक्सीत बसला. काळजी करू नकोस, मध्ये मध्ये फोन करत राहा, सुशील म्हणाला. शशीधर तिथून निघाला. काही वेळातच टॅक्सी आता गोवा सिटीकडे जाणाऱ्या रस्त्याला लागली. गोव्याचे ट्रॅफिक तसं काही फार नव्हतं, पण ट्रॉजन मॉलचा एरिया तसा गजबजलेला असायचा. तिथे खूप सारे टुरिस्ट आणि येणारे जाणारे लोकांची गर्दी असायची. पाऊण तासातच तो गोवा सिटीमध्ये पोहोचला आणि टॅक्सी आता मॉलच्या इथे येऊन थांबली. एक काम कर, पार्किंगमध्ये घे आणि तिथेच माझी वाट बघ, त्याने टॅक्सीवाल्याला सांगितलं. टॅक्सी आता तिथून मॉलच्या पार्किंगमध्ये शिरली. अंडरग्राऊंड पार्किंगमध्ये -1 इथे येत ड्रायव्हरने गाडी थांबवली.